उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। श्री लालबागचा राजा 11वा वर्धापन दिन सातपूर सोहळा संपन्न। आनंद छाया येथे संपन्न। जय मल्हार चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक प्रणित नवसाला पावणारा श्री लालबागचा राजा 11वा वर्धापन दिन सोहळा श्री लालबागचा राजा मंदिर, आनंद छाया, साईबाबा मंदिर रोड, सातपूर कॉलनी, सातपूर, नाशिक येथे संपन्न झाला। सर्वप्रथम दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सोहळ्याचे आयोजन झाल्यानंतर दिनांक 18 फेब्रुवारी होम हवन तसेच सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन केले होते। यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रमाचे आयोजक श्री लालबागचा राजा विश्वस्त मंडळ आणि भक्त मंडळ सातपूर कॉलनी तसेच श्री लालबागचा राजा मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष श्री रमेश मामा शेवाळे यांच्या वतीने करण्यात आले होते। तर लालबागचा राजा मित्र मंडळाचे पुजारी आप्पा यांचे पूजाविधीसाठी योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असते। गेल्या 11 वर्षांपासून श्री लालबागचा राजा विश्वस्त मंडळ आणि भक्त मंडळ सातपूर कॉलनी तसेच श्री लालबागचा राजा मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष श्री रमेश मामा शेवाळे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा करतात। त्यात रमेश मामा शेवाळे यांचा सिंहाचा वाटा राहतो। यामुळे परिसरातील नागरिकांकडून शेवाळे यांचे कौतुक होत आहे। अधिक माहिती श्री लालबागचा राजा विश्वस्त मंडळ आणि भक्त मंडळ सातपूर कॉलनी तसेच श्री लालबागचा राजा मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष श्री रमेश मामा शेवाळे यांनी दिल्यानंतर तर नागरिकांनी शेवाळे यांचे तोंड भरून कौतुक केले। वर्धापन 11वा केला आहे। या अनुषंगाने आम्ही जो प्रसाद ठेवलेला आहे महाप्रसाद, या महाप्रसादाला वाटपाचा जो कार्यक्रम ठेवला आणि इथल्या परिसरातील सगळ्या जनतेने चांगल्यापैकी साथ दिली। चांगल्यापैकी व्यवस्थितपणे प्रसाद वाटपाचं काम चालू आहे आणि आजूबाजूचे आमचे जो सहकारी आहेत सगळ्यांनी सहकार्यातून हा कार्यक्रम आम्ही सक्सेस करा। या पुढचं नियोजन आता मंदिराचं जेव्हा काम पूर्ण होईल आणि नंतर कळसाचं काम होईल, पुढच्या वर्षी यापेक्षा चांगल्यापैकी भव्य कार्यक्रम करू। सातपूर कॉलनी परिसरामध्ये एवढा मोठा भव्य दिव्य असं गणपतीचं मंदिर उभारण्यात सगळ्यात मोठा श्रेयाचा वाटा असं तर रमेश शेवाळे यांचा आहे। त्यांनी पाया रस्ता त्याला मग सर्व मिळून सर्वांनी हातभार लावून मंदिराचं काम झालं आणि झाल्याप्रमाणे आमचा वर्धापन दिनाचा 11वा वर्धापन दिन आहे। आता आमचं फक्त एकच आहे, मंदिर पूर्णपणे झाल्यावर कळसाचा मोठा कार्यक्रम करायचा व जेणेकरून सातपूर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना या गणपती रायाचा लालबागच्या राजाचा चांगला लाभ मिळावा ही आमची इच्छा आहे। राजाचं वैशिष्ट्य असं आहे, गणपती मुंबईचे तर आहेत परंतु हा नवसाला पावणारा राजा आहे। आजपर्यंत इथं अशा 7-8 घटना घडलेल्या आहेत की ते नवसाला पावलेले आहे। साधारण एक उदाहरण द्यायचं म्हणजे एक लेडीजचं मंगळसूत्र हरवलेलं होतं। 2 दिवस ती घरात शोधत असताना सापडत नव्हतं। बाप्पाकडे आली, बाप्पाकडे मानणं मागलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाईच्या उंबऱ्यामध्ये मंगळसूत्र सापडलेलं आहे। एवढं जागृत देवस्थान लालबागच्या राजाचं आहे आमचं। मोठा वाटा आहे आमचा, त्यांच्याबरोबर सहकार्य आहे त्यांच्याबरोबर। मामांचं चांगलं सहकार्य आहे। लालबागचा राजा या मंदिराचा हा 11वा वर्धापन दिन आहे आणि या दिनानिमित्त महाप्रसादाचं आयोजन असतं आणि याला मोलाचं सहकार्य रमेश मामा शेवाळे यांचं तसंच ज्येष्ठ नागरिक इथे म्हणजे बरेच जणांची मला नावं सांगता येणार नाही पण सगळेच म्हणजे कोणाचं नाव चुकून राहिलं तर मग त्यांना राग नको यायला, त्याच्यामुळे सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य असतं आणि मिळून जुळून हा कार्यक्रम होत असतो। आणि आता नाही म्हणता म्हणता अगदी शिळेपासून सुरुवात झाली होती त्याचं रूपांतर आता मंदिरात झालेलं आहे आणि या सगळ्या भक्तगणांच्या सहकार्याने हे झालेलं आहे आणि सर्व भक्तगणांचं सहकार्य आम्हाला असंच लाभत राहावं ही लालबागच्या राजाच्या चरणी आमची प्रार्थना आहे। मामा इथे लालबागच्या राजाची जो काही कार्यक्रम भरतात, अगदी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम मामा भरवतात। या मंदिराला जे सर्वस्व मामा कोणत्याही गरजेचे मामा इथं कोणत्याही वस्तू असो काही असो इथं मामा स्वतः हजर असतात।
ज्येष्ठ नागरिकांचं सहकार्य, ज्येष्ठ नागरिकांचं सहकारी सर्वांच्या सहकार्याने मामा सर्वांना धरून चालतात ते कायम तसं राहावं ही सर्वांची इच्छा. यांच्यातर्फे हा जो वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो 11वा वर्धापन दिन आहे आणि जेवढं बी मंदिराचं काम आहे शेवाळे मामा परत लोकवर्गणीतून सर्वांच्या मार्फत ह्या मंदिराचं काम आणि सर्वात महत्त्वाचं काम का लोकवर्गणीतून आम्ही कळसाचं काम पूर्ण केलं. कळस आतापर्यंत मंदिराला नव्हता, छोटंसं मंदिर होतं, पण मामांच्या सहकार्यांनी लोकवर्गणीतून सर्व काही मंदिराची आतापर्यंतची घडवण आम्ही बसवली आहे. याच्यानंतर बी आमच्याकडून चांगली घडवण बसव ही देवाच्या मी प्रार्थना करतो. काय राहतं प्रत्येक वेळेस का मामांना फक्त विषय माहिती पडला पाहिजे किंवा मामा त्यांच्या मतांनी ना सर्व काही करीत राहतात आणि आमच्यापर्यंत तो निरोप पोहोचला आम्ही त्यांच्या सहकार्याने आणि मामांच्या सहकार्यातून स्लॅबचं पण काम झालेलं आहे. स्लॅबचं काम, रसाचं काम, अजून बरेचसे कामं मामाच्या सहकार्याने होण्याच्या मार्गावर आहे. एवढं सांगून लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकवतो आणि असेच सहकार्य सर्वांचे लाभ पादुकांचं